शिवाजीराव कर्डिल साहेब, आपले खासदार सुजयदादा विखे पाटील, माझी आम्ही कुणीच म्हणत नाही, आजही आम्हाला वाटतं सर्वांची ती भावना आहे. सुजयदादा विखे पाटील, त्याचबरोबर तिसऱ्यांदा कळलं की जावयाचा सत्कार तुम्ही पहिल्यांदाच केला. म्हणजे जरा लांब असते मुंबई पुण्याला किंवा राज्याबाहेर तर बऱ्याचदा आमंत्रण स्वागत बिगत चांगलं खूप केलं असतं भैया, परंतु ते असतं ना जवळ असलं की किंमत नसते. असं नाही व्हायला पाहिजे. जावई खूप चांगले आहेत, ते काही रुसले नाही काही नाही, त्यांनी मोठ्या मनाने या सत्काराचा स्वीकार घेतलेला आहे. थोडंसं आता आषाढाचा महिन्याला थोडं चांगलं अजून आगत स्वागत केलं पाहिजे जावयाचं. एक अतिशय पारिवारिक सोहळा या ठिकाणी घेतलेला आहे. खरं तर अतिशय खेळीमेळात खासदार साहेबांनी जी भावना बोलवली आहे, खरं तर या व्यासपीठावर जर बघितलं की जे आपलं सरकार या ठिकाणी कर्डिले साहेब आलेलं आहे ते आमच्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीमुळं, साधू संतांच्या आशीर्वादामुळे आलेले आहे. आणि व्यासपीठावर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर बघितली तर तुम्ही सर्व ज्येष्ठ नेते आहात, सर्वोच्च नेते आहेत, जिल्ह्याचं सर्व तुमच्या मार्गदर्शन आम्ही सर्वजण काम करतो. आणि व्यासपीठावर जर बघितले आणि सर्वच आपल्या 10 आमदारांना बघितलं तर या महिला भगिनीची प्रतिनिधी मी एकच लाडकी आपण सर्वांनी केलंच पाहिजे. एक बहीण म्हणून त्यांच्या पाठी तुम्ही पुढाकार घ्या. शिंदे साहेबांवर, आपलं कर्डिले साहेबांवर जबाबदारी दिली की त्याला अपयश येतं असंच नाही. जे जे ते भविष्यवाणी बोलते, आता माहित नाही कोणत्या ज्योतिषाची भविष्यवाणी किंवा कुणाचं मार्गदर्शन कर्डिले साहेबांना आहे. राम शिंदे साहेबांचं तर भलं त्यांनी केलेलंच आहे. आता सुजयदादांचा नंबर त्यांच्या पाठीमागे आहे. बाकी काही पदाची अपेक्षा नाहीये, परंतु आमच्या दुष्काळी भागामध्ये जसं उत्तरेचा विकास झालेला आहे तशा धर्तीवर पाण्याच्या बाबतीत जसं साखळी योजनेला विखे पाटील साहेबांच्या अतिशय अल्प काळामध्ये म्हणजे 4 महिन्यात कारभार हाती घेतला, विभागाची जबाबदारी आली आणि साखळीचा पाणी आरक्षणाचा मुद्दा त्यांनी सोडवला. भविष्यात ही योजना होईल. त्याच धर्तीवर आमच्या ताजनापूरचा विषय मार्गी लावलेलाच आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता मागच्या काळात दिलेली आहे. त्याच्यावर निधीची तरतूद करायची आहे. 13 गावांना खासदार साहेबांना विषय माहीत आहे आणि म्हणून तोही प्रश्न मार्गी लावा आणि भविष्यात